लोकसभेत मिळालेल्या दणदणीत यशानंतर महाविकास आघाडीचा उत्साह वाढला आहे आणि समन्वयही. त्याची झलक विधानसभा निवडणुकीच्या तयारीत पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकत्र पत्रकार परिषद घेत विधानसभा एकत्र लढणार असल्याचं जाहीर केलं. त्यांच्या या घोषणेमुळे तळागाळातील कार्यकर्त्यांचा संभ्रम संपला आणि इच्छुकांना तयारीसाठी दिशा ठरली. आता दुसरं पाऊल म्हणजे जागा वाटपाची प्राथमिक बोलणी निश्चित झाल्याची माहिती आहे. त्यानुसार लोकसभेला सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या काँग्रेसला सर्वाधिक जागा देण्यात येणार आहेत. त्याखालोखाल उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी असा क्रम असेल. मवियाच्या विधानसभा निवडणुकीतील जागा वाटपाचा संभाव्य फॉर्म्युला समोर आलाय. त्यानुसार काँग्रेस पक्ष 100 ते 105 जागांवर निवडणूक लढवू शकतो, तर लोकसभा निवडणुकीत 9 जागा जिंकणाऱ्या ठाकरे गटाच्या वाट्याला 90 ते 95 जागा येऊ शकतात. लोकसभेत 80% स्ट्राईक रेट ठेवणाऱ्या शरद पवारांच्या वाट्याला 80 ते 85 जागा येऊ शकतात असा अंदाज आहे. खरं तर हा प्राथमिक अंदाज आहे. आता चर्चेच्या फेऱ्या होतील, कच्चे पक्के दुवे हेरले जातील, सर्वच पक्ष आपली ताकद मांडतील. त्यानंतर कोणत्या जागा कोणी लढवायच्या याची गोळाबेरीज होईल. लोकसभा निवडणुकीत सांगली लोकसभेची जागा सोडता महाविकास आघाडीमध्ये कमालीचा समन्वय दिसला. त्याच्या जोरावर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा बोलबाला पाहायला मिळाला. सांगलीत काँग्रेस उमेदवाराने बंडखोरी केली, त्याचा फायदा भाजपला झाला नाही हे नशीब. आता विधानसभेला गणितं वेगळी असतात. लोकसभेच्या तुलनेनं मतदारसंघ खूप छोटा असतो, त्यामुळे इच्छुकांची संख्या देखील अधिक असते. त्यामुळेच महाविकास आघाडी असो की महायुती, बंडखोरी रोखणं मोठं आव्हान असणार आहे. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षाची ताकद कोणत्या भागात आहे यावरून जागा वाटप आणि मतदारसंघ ठरवले जातील. त्यानुसार विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काँग्रेस पक्षाला जास्त जागा मिळण्याची शक्यता आहे, तर मुंबईत ठाकरे गटाच्या वाट्याला जास्त जागा येऊ शकतात. शरद पवार गट पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात विधानसभेच्या जागांची मागणी करेल असा अंदाज आहे.